नमस्कार सर्वांना, मी विद्या. माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मंडळी, हा माझा पहिला व्हिडिओ आहे. आजपासून मी यूट्यूब चॅनलला सुरुवात करणार आहे. आजपासून मी माझे व्हिडिओ शेअर करणार आहे. तर मंडळी, आज घरी विहान आणि मी होते फक्त. बाकी सगळी मंडळी लग्नाला गेले होते, म्हणून आम्हाला खूप कंटाळा आला होता. म्हणून मग करायचे काय, तर घरात बटाटे शिल्लक होते. तर या बटाट्यापासून मी आज फिंगर चिप्स बनवणार होते. लहान मुलांना खूप आवडतात, आवडीने खातात ते. आणि आपण जर काही काम हातात घेतलं आणि मध्ये मध्ये विहानने जर केली नाही तर असं कधी होणारच नाही. चला असो, त्यांचं कामच आहे ते. तर मी इकडे बटाट्याचे साल काढून घेतले आणि बटाटे पाण्यामध्ये ठेवून दिले स्वच्छ धुवून. सर्वांचे उन्हाळी वाळवणाचे पदार्थ तयार करून झाले असतील आणि आम्ही आज बनवतोय फिंगर चिप्स. बटाटे शिल्लक होते म्हणून बनवायला घेतले. सर्व बटाट्याची साल काढून मी पाण्यात ठेवून दिले आणि त्यानंतर मी आणि विहान जेवण करायला बसणार होतो. आम्ही जेवणासाठी बनवला होता खिचडी भात आणि पापड. खिचडी भात आणि पापड खाल्ल्यानंतर विहानला टोमॅटो पण खायचा होता, मग मी त्याला एक टोमॅटो पण चिरून दिला. जेवण झाल्यानंतर मग त्याला टीव्ही लावून दिला. मग तो टीव्हीच्या नादी लागला थोडा वेळ. तर आता मी चिप्स बनवायला घेणार होते. बटाट्याचे फिंगर चिप्स बनवण्याच्या खूप लोकांच्या वेगवेगळ्या पद्धती आहे. तर माझी पद्धत वेगळी आहे. तर मी बटाट्याचे आधी काप करून घेते, मग ते बारीक चिरते. काप करताना खूप जाड पण ठेवायचं नाही आणि खूप पातळ पण ठेवायचं नाही, कारण की खूप पातळ ठेवला तर तो लगेच तेलात टाकल्यानंतर करपून जातो आणि जाड ठेवला तर तो खूप फुगत नाही. तर एकसारखे काप करून घेतल्यानंतर ते काप एकमेकावर ठेवून त्याला सुरीने कट द्यायचा. अशा पद्धतीने मी दाखवल्याप्रमाणे जुळवून घ्यायचे ते सर्व आणि त्याला उभे कट द्यायचे. आणि तुम्ही इकडे पाठीमागे बघू शकता, विहानचं काहीतरी खेळणं चालू आहे. तो नादी लागलेला आहे तिकडे. तर या पद्धतीने सर्व काप करून घ्यायचे आणि पाण्यामध्ये टाकायचे, कारण की पाण्यामध्ये टाकले तर ते लवकर काळे पडणार नाही. पाण्यामध्ये टाकले का आणखी शुभ्र होतात फिंगर चिप्स. तर इकडे मी पटापटा ते काप करून घेणार आहे. तर इथे आपण बटाटा बघणार आहोत किती शिजलाय ते. ठीक आहे, बटाटा शिजलेला आहे. तर तो आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊ, कारण त्यातील पाणी खाली निघतं. तर इकडे मी अर्ध्या बटाट्याचे आधी काप करून घेतले आहे आणि पाण्यामध्ये ठेवले होते. आणि इकडे मी पाणी यायला आपण बटाट्याचे सर्व काप काढून घेतलेले आहेत चाळणीमध्ये. आता इथे आपण हे सुकायला टाकणार आहोत उन्हात. खूप कडक ऊन आहे. हे फक्त चाळणीने स्प्रेड करून द्यायचे आणि हलक्या हाताने असे पसरवून द्यायचे. याच्या व्यतिरिक्त काही करायचं नाही याला. ते आपोआप सुकून जातात आणि सुट्टे होतात नंतर. खूप काही अवघड नाही, खूप सोपी रेसिपी आहे. फक्त मीठ, पाणी आणि बटाटे ह्याच गोष्टी लागतात. ज्या घरात उपलब्ध आहे तेच लागतं. त्यापासूनच तयार होते. मुलांना खूप आवडते. तळल्यानंतर क्रिस्पी होते. मुलांना टोमॅटो सॉस बरोबर खायला देऊ शकता. ज्यांना उपवास आहे ते तसे पण खाऊ शकतात, काही हरकत नाही. आणि खूप जर कडक ऊन असेल तर ते 1 दिवसात वाळून तयार होते आणि संध्याकाळी हवाबंद पॅक डब्यामध्ये भरून ठेवली तरी चालेल.
चला तर मंडळी, भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.